सातत्याने 4 वर्ष जो काम करतो आणि तेही काम असं स्वरूपातलं करते की आमची खूप अडवणूक होते त्या कामासंदर्भात। त्याच्यामध्ये आमच्या 199 मध्ये आमदार, खासदार, नगरसेवक हेही सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। माझा ओंकार टॉवर जिथे महालक्ष्मीमध्ये माझी बिल्डिंग आहे तिथे स्वतः बाबूलाल वर्मा यांनी 45 माळ्याची जी बिल्डिंग बांधली तिथे रहिवाशांचे भाडे थकलेले आहेत। त्या भाड्यांना घेऊन सातत्याने 2-2.5 वर्ष आम्ही बांधतोय। तिथे फक्त आतापर्यंत आम्ही 600 लोकांचे भाडे काढले आणि त्या 600 लोकांमध्ये अजून 1000 लोकांना पोझिशन सुद्धा मिळालेले नाही। त्याच्यामध्ये आमदार, खासदार हे भाडे निघू नये म्हणून काम करतो आणि आमचा एनजीओ भाडं निघते म्हणून काम करते आणि त्यांना 5 लाख रुपये महिन्याला पाकिट भेटते आणि आमची एवढी अडवणूक होतीये। आमची एवढी की त्या दिवशी 19 सप्टेंबरला या विषयाला घेऊन आमच्या ऑफिसवरती जो हल्ला झाला तिथे मॅडमला पण काच लागली आणि माझ्यावरती पण हल्ला केला। मला पण तिथे लेडीजनी आणि तिकडच्या लोकांनी मारलं, माझी मारहाण झाली आहे। या संदर्भाला घेऊन आमची FIR पण झाली आहे नामजोशी पोलीस स्टेशनमध्ये। तो प्रकरण खूप मोठं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असं समजण्यात आलं की ह्याच्यामध्ये कोणीही आमदार, खासदार किंवा ह्याच्यामध्ये मोठे गुंड ह्याच्यामध्ये आहेत म्हणून। पण आमचं एवढंच म्हणे तिकडे किती मोठे गुंड असू दे आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही त्या गुंडांना घाबरत नाही। त्याच्यामध्ये कोणी किती येऊ दे आणि आमची किती बदनामी करू दे त्या बदनामीला आम्ही घाबरत नाही। आणि जे आमची बदनामी करतात त्यांनी फक्त एवढा विचार करावं की ज्या लेडीजांना घेऊन त्यांनी आमच्यावरती जो हल्ला केलाय त्यांनी हातात बांगड्या घालून बसावं, कारण त्यांना स्वतः समोर येण्याची त्यांची ताकद नाहीये। पण म्हणून त्यांनी आमचं काम, आम्ही जिथे लोकांपर्यंत पोहोचतो, आमची जी कामं होतात ते फक्त ही कामं थांबवण्याचा आमचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, पण आम्ही थांबणार नाही। 19 सप्टेंबर रोजी 2025 रोजी रात्री 12:30 वाजता तो माझ्या क्लिनिकवरती, जिथे आम्ही ऑफिस आणि माझं क्लिनिक हे दोन्ही चालवतो, संध्याकाळच्या वेळेस तिथे माझे पेशंट असतात आणि रात्री 11-11:30 नंतर मंडळाच्या लोकांना आम्ही देणगी देण्यासाठी बोलवलं होतं। नवरात्रीच्या देणगी देत होतो। त्याच्यामध्ये जे गणपती मंडळ आहे, आगरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तिकडच्या लोकांनी जवळजवळ 25 ते 30 लोकांचा जमाव होता आणि जवळजवळ 10 ते 15 त्याच्यामध्ये महिला होत्या। त्या महिलांचा त्या मंडळाशी काहीही संबंध नव्हता, फक्त आगरीपाड्याला राहणाऱ्या त्या महिला होत्या। अजून एक गोष्ट मला नमूद अशी करावीशी वाटते की त्या महिला दहीहंडीची वर्गणी घ्यायला आमच्याकडे आल्या होत्या आणि दहीहंडीचे वर्गणी 10,000 रुपये महिला गोविंदा पथक घेऊन गेलेला आहे आमच्याकडून आणि त्याच महिलांनी नंतर आमच्यावरती हल्ला केला। त्याच्यामध्ये साक्षी पाटवा यांना मारहाण झाली, मला काच लागून दुखापत झाली आणि ह्या सगळ्याचं मेडिकल वगैरे होऊन त्या लोकांवरती 15 लोकांवरती FIR दाखल झालेला आहे। पण नामजोशी पोलीस स्टेशनमधून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होत नाहीये। माझ्या क्लिनिकमध्ये CCTV असल्यामुळे CCTVचे सगळे फुटेज, जवळजवळ 3 ते 4 तासाचे फुटेज आम्ही त्यांच्याकडे दिलेले आहे। पूर्ण फुटेज त्यांच्याकडे आहे। त्यांना आता फक्त एवढंच करायचं आहे की ती फुटेज चेक करून जे त्याच्यामध्ये दोषी आढळत आहेत, ज्यांचे चेहरे दिसत आहेत, त्यांच्यावरती एन्क्वायरी बसवून जेवढं पॉसिबल असेल तेवढे जबरदस्त कलम लावून त्यांना अटक करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे। पण ते अजूनपर्यंत होत नाही। आता 21 तारीख, आज 15 तारीख, जवळजवळ महिना होत आलेला आहे, पण आमच्या म्हणण्यानुसार कारवाई केली जात नाहीये। कारण याच्या मागे, त्या लोकांच्या मागे राजकीय नेते यशवंत जाधव साहेब यांची जी महिला कार्यकर्ती आहे ती त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर होती। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला विचारपूस करायला गेलो तेव्हा तिथे योगिता गवळी यांचा PA हजर होता। त्याला नंतर कामावरून काढून टाकण्यात आलं, कारण तो तिथे फ्रेममध्ये आला, त्याच्यामुळे त्याला नंतर त्या फ्रेममधून साईडला करण्यात आलं। आणि हेच काम गेली 4 वर्ष होते। आमदारकीच्या, खासदारकीच्या इलेक्शनला माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला गेला सुनील घाटे या माणसाकडून। 4 माणसं गोळा करून हल्ला केला गेला, पण त्याचं फुटेज आमच्याकडे नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा FIR नाही घेतला। आता फुटेज आहे, FIR दाखल झाले, 15 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि तरीही त्यांना नोटीस पिरियडवरती सोडण्यात आले। त्यांची चौकशी प्रॉपर होत नाहीये।
त्याच्यातले काही लोक साक्षी पाटोळे यांचा पाठलाग करतात. त्याचे सुद्धा व्हिडिओ आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन दाखवले. त्यांचं आता असं म्हणणं आहे की तो FIR जो आहे तो दबावतंत्र करून मागे घ्यायला लावायचा. पण हे आम्ही होऊ देणार नाही, कारण आम्ही सुशिक्षित लोक आहोत. गेली 4 वर्ष आम्ही काम करतोय आणि 4 वर्ष जे काम करतोय ते फक्त वाढदिवसाचे बॅनर लावणं किंवा वरवरची कामं करून देणं अशातला भाग नाही आहे. आमच्याकडे ज्या काही समस्या येत आहेत, मग तो कुठलाही वॉर्ड असो, फक्त 207 किंवा 199 असा काही भाग नाही आहे त्याच्यामध्ये. कुठल्याही वॉर्डमधून आमच्याकडे फक्त लेटर आलं तरी ते काम केलं जाते. मग ते छोट्यातलं छोटं असू देत किंवा मोठ्यातलं मोठं असू देत. कस्तुरबा क्वार्टर्समधलं जोगणी माता मंदिर असेल, KK मार्गवरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र असेल, खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांना मदत करतोय. आणि हेच नाही तर कितीतरी कॅन्सरग्रस्त पेशंटला आम्ही आमच्या NGO तर्फे मदत केलेली आहे. कितीतरी मुलांची फीस भरलेली आहे. कोविड काळानंतर लोकांची फीस भरायची सुद्धा मारामार आहे. लोकांकडे पैसा नाहीये शाळेची फी भरायला. अजून एक गोष्ट अशी मला निदर्शनात आणून द्यायची आहे की ह्या लोकांची नवरात्र मंडळाचे डेकोरेटरचे पैसे दिले जात नाहीत. दगडी चाळीचं डेकोरेशन अजूनही काढलं गेलं नाहीये. कारण काय त्याच्या मागे हे लोकांना माहित नाही, कारण हे लोक दबावतंत्र यूज करतात. त्या डेकोरेटरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्याचा डिसिजन आहे आता की मी डेकोरेशन जोपर्यंत मला पैसे मिळत नाही तोपर्यंत मी डेकोरेशन काढणार नाही. हे लोक कॉन्ट्रॅक्ट देतात आणि त्याच्यानंतर पैसे देत नाहीत. याच्या आधी सुद्धा एक महिला, तिच्यावरती जवळजवळ 7 ते 8 लाखाचं कर्ज झालंय, कारण तिने तिच्या नवऱ्याने 2 वेळेला कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं दगडी चाळीच्या नवरात्रोत्सव मंडळाचं. पण दोन्ही वेळेला त्याला पैसे दिले गेले नाहीत आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झालाय. त्याला पैसे दिले नाहीत. हे लोक दबावतंत्र वापरतात, लोकांचे पैसे देत नाहीत.